स्वामित्व योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डाचे या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणार आहे। वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं भाजपने जिल्हाध्यक्ष सुनील गफाड यांनी सांगितले। स्वामित्व योजनेअंतर्गत होणाऱ्या लाभांचे फायदे या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले। तसेच यावेळी भाजपचे सदस्य नोंदणीबाबत सुद्धा माहिती देण्यात आली आहे। यामध्ये 1,26,000 सदस्य नोंदणी आतापर्यंत झाली असल्याचं त्यांनी सांगितले। असं आहे की आजची कार्यशाळा झाली आमची सदस्य नोंदणीची। 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत आमचं टार्गेट सदस्य नोंदणीचं साधारण 3 लाख सदस्य नोंदणी आम्ही जिल्ह्यामध्ये करणार आहे। या जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघ आहेत। 4ही मतदारसंघामध्ये साधारण आम्ही 1.25 लाखाची सदस्य नोंदणी करणार। हा एक कार्यक्रम आणि दुसरा सनद वाटपचा कार्यक्रम सुद्धा उद्या संपूर्ण जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा होणार आहे। सनद वाटप म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि सॅटेलाईटनी मोजणी झाल्यानंतर सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी फास्ट मोजणी व्हायला पाहिजे आणि सनद लोकांना मिळायला पाहिजे। कारण ग्रामपंचायतमध्ये 8 मिळताना त्याच्यावर प्रॉपर्टी नोंदवताना किंवा भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करताना खूप अडचणी यायच्या। संतोष देशमुख, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वर्धा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।